जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या अभंगातून श्रीहरी विठ्ठलाचं वर्णन करताना सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. या ओव्या लिहिल्या. या ओव्यांमधील वर्णनानुसार वारकऱ्याला त्याच श्रीहरी विठ्ठलाचा नेमका कसा दिसतो याचा प्रत्यक्ष अनुभव नाशिक रोड परिसरातील विहितगाव येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी शेकडो भाविकांनी अनुभवलाय. आषाढीला श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जसा लाखो वैष्णवांचा मेळा जमतो, अगदी तसाच विहितगावच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा शेकडोंच्या संख्येने वैष्णव एकत्र आले आहेत आणि मंदिर परिसर विठोबा रुक्माईच्या नामात गजरामध्ये दुमदुमून गेलाय. विहितगाव या ठिकाणी विठ्ठल मंदिराला एक सुंदर आध्यात्मिक आख्यायिका देखील लाभलेली असून चंद्रकोराप्रमाणे चंद्राकार आकार घेत असलेल्या वालदेवी नदीच्या तीरावर हे मंदिर वसलंय. आख्यायिकेनुसार संगमनेर येथील महान विठ्ठल भक्त संत आईसाहेब यांच्याशी या मंदिराचा थेट संबंध येतोय. श्री विठ्ठलाच्या निस्सीम भक्त असलेल्या आईसाहेबांच्या दरवर्षी पंढरपूरच्या वारीचा नेम असायचा. वार्धक्याच्या उंबरठ्यावर असताना चंद्रभागेच्या स्नान करताना त्यांना ही विठ्ठलाची मूर्ती सापडली. त्यांनी ती नाशिक इथं आणली आणि रामकुंडावर विधिवत पूजा अर्चना करून त्र्यंबकेश्वर इथून परतीच्या प्रवासात असताना विहितगाव नजीक ही मूर्ती वालदेवी नदीच्या तीरावर ठेवली असता ती पुन्हा कोणालाही उचलणे शक्य झालं नाही आणि या ठिकाणी श्री विठ्ठलानं स्वयंभू स्थापित होऊन भक्तांच्या उद्धाराचा निर्णय घेतला. तेव्हापासूनच आजतागायत या ठिकाणी अखंड हरिनाम सुरू आहे. विहितगाव येथील स्वयंभू श्री विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्तानं धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. पहाटे श्रींचा अभिषेक, सप्तनदी स्नान, काकड भजन, काकड आरती आणि श्रींची मुख्य आरती संपन्न झाली. याशिवाय श्री विष्णू सहस्रनाम, रामकृष्ण हरिनाम जप, विठ्ठल मंदिरामागील सभामंडपात भूमिपूजन सोहळा आणि भेटी लागी जिवा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिरासह आलेल्या भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आलं. दुपारच्या सत्रात माऊली सांप्रदायिक महिला भजनी मंडळाचं भजन, सायंकाळी हरिपाठ भजन, संध्या आणि रात्री शेजारती आणि हरिजागर झाला. यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज आहिरे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, माजी आमदार योगेश घोलप, निवृत्ती अरिंगळे, केशव पुरजे, योगेश गाडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शनाचा लाभ घेतला. सर्व कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीनं संपन्न व्हावा यासाठी शिवाजी हंडोरे, बाळासाहेब कोठुळे, विक्रम कोठुळे, कैलास हांडोरे, दिनेश हांडोरे, अनिल हांडोरे, आत्माराम कोठुळे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील शेकडो भाविकांची उपस्थिती होती. श्री क्षेत्र विहितगाव प्रति पंढरपूर येथील मूर्ती ही स्वयंभू असल्या कारणाने ज्या भाविकांना भक्तांना पंढरपूर येथे जाणं शक्य होत नाही, त्यातले त्यात नाशिक जिल्ह्यातले लोकांना पंढरपूर येथे जाणं शक्य होत नाही, त्यातले सर्व भाविक हे श्री क्षेत्र विहितगाव प्रति पंढरपूर येथे दर्शनास येतात. आषाढी एकादशी, नागपंचमी या दिवशी, कार्तिकी या दिवशी मोठ्या प्रमाणात इथे हा लोक उत्सव हा इथे भरत असतो आणि भाविक मोठी गर्दी करत असतात. या सकाळी 4 वाजता पंढरपूर येथे ज्याप्रमाणे अभिषेक होतो त्याप्रमाणे अभिषेक, काकड आरती, महाविष्णू सहस्रनाम आदी कार्यक्रम, आरती हे होत असतं आणि त्यानंतर भजनांचा कार्यक्रम आयोजित केलेला जातो आणि सायंकाळी साज आरती ही केली जाते. सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी रक्तदान शिबिर आणि मेडिकल कॅम्प आयोजित करत असतो. अशी ही पांडुरंगाची कृपा ही सर्वत्र मिळत असते आणि पांडुरंग भक्तांना हा पावणारा असल्या कारणाने इथे गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. असेच भाविकांनी येथे दर्शनाचा लाभ घ्यावा, प्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि बळीराजांनी सर्व शेतकऱ्यांना सुख व्हावं अशी ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.